श्री स्वामी समर्थ. नमस्कार मैत्रिणींनो. तर आपण जे पेपर कटिंग करून घेतलं होतं त्यावरून आता आपण फॅब्रिक कटिंग करून घेणार आहोत. अस्तर आधी या ठिकाणी मी घेतलं आहे. अस्तर कस्टमरनेच दिलेलं आहे. ब्लाऊज पीस आहे. त्यामध्ये आता हे पार्ट कशाप्रकारे ॲडजस्ट होतात ते बघूया. अस्तरचं जर कापड असेल तर ह्याच्यामध्ये व्यवस्थित ॲडजस्ट होतं, पण जर ब्लाऊज पीस असेल तर कसं बसतं हे बघून त्याप्रमाणे आपल्याला कटिंग करावं लागेल. या पद्धतीने हे बसलेलं आहे. क्रॉसपट्टीला आपल्याला जॉईंट द्यायला लागेल. आता हे सर्व मी आखून घेते आधी सर्वप्रथम, त्यानंतर मग आपण कटिंग करूया. या ठिकाणी एक महत्त्वाचा पॉईंट सांगायचा राहिला, तो म्हणजे जो पाठीचा भाग आपण घेतलेला आहे त्याला आपण टक्स पॉईंट आधी काढून घेऊयात. जे शिलाई मार्जिन 2 इंच आपण सोडलेलं आहे ते सोडून राहिलेल्या भागांचा मध्य करायचा आहे आणि तिथं आपल्याला टक्स पॉईंट टाकून घ्यायचा आहे. 4.5चा मी घेतलेला आहे आणि आडवा अर्धा इंच या पद्धतीने. त्यानंतर शिलाईच्या भागाकडून टक्सपर्यंत आपल्याला अर्धा इंच असं क्रॉसमध्ये कटिंग करून घ्यायचं आहे. यामुळे ब्लाऊज फिटिंगला खूप छान बसतो, गळा अजिबात उतरत नाही. आणि जो पाठीमागचा अर्धा इंच कट केलेला आहे तो पुढे ॲडजस्ट करण्यासाठी आपण या पद्धतीने अर्धा इंच कट करून घेणार आहोत. यामुळे ब्लाऊज खूप छान बसतो फिटिंगला, गळा उतरत नाही. पाठीच्या भागाला जो अर्धा इंच आपल्याला क्रॉसमध्ये द्यायचा आहे तो आपण ब्लाऊज शिवताना पाठीची पट्टी जोडताना आपण कट करून घेणार आहोत.
पद्धतीने सर्व पार्ट मी अस्तरवर आणि मेन फॅब्रिकवर कट करून घेतलेले आहेत. आणि हा जो छोटासा काठ आहे तो आपण कुठेतरी डिझाईनसाठी वापरूयात. ह्याचा स्टिचिंगचा पार्ट आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहूयात.